नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमीला खूप वाईट वाटलेलं असतं. कारण पल्लवीची आई सुलक्षणा तिला वाईट साईड बोललेली असते. तिला म्हणालेली असते की तुझं कधीच चांगलं होणार नाही आयुष्यामध्ये, तुझं वाटोळं होईल. माझ्या पल्लवीच्या राखेतून तुझ्यासाठी सदैव निखारे निघतील, त्याच्यामध्ये हुरपळून जाशील तू, अगदी जळून खाक होशील, असं सुलक्षणा भूमीला म्हणालेली असते. भूमीला सगळं ते आठवत असतं. तिला असं वाटत असतं की तुम्हाला इथे बोलायची गरजच नाही आहे की तुझं वाटोळं होईल म्हणून. आकाशपासून दूर झाल्यानंतर तिची अवस्था फारशी काही चांगली नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमीला आठवत असतं, ती आकाशला म्हणालेली असते की आकाश, मी माझ्या आयुष्यामध्ये आता दुसरा मार्ग निवडला आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये आता शांतता हवी आहे. संकटांची जी मालिका माझ्या मागोमाग आहे ती कुठेतरी आता थांबली पाहिजे. मलासुद्धा माझ्या आयुष्यामध्ये सुखी व्हायचं आहे आणि ते सुख संकर्षण अधिकारी यांच्याकडे आहे असं मला वाटतं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी ते सगळं मनापासून बोललेली नसते. आकाशचा तिच्यावरती जो काही विश्वास आहे तो विश्वास कुठेतरी ब्रेक व्हावा असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे भूमी आकाशला सगळं खोटं नाटं बोलून येताना आपल्याबरोबर कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि तेव्हाच इथे आकाशच्या मनामध्ये आशा निर्माण होते. आकाश म्हणत असतो की माझ्या मनातली आशा जिवंत ठेवण्यासाठी अजून मला काय हवं आहे. भूमी जाताना कुंकवाचा करंडा घेऊन गेले, जो देवी आईच्या जवळ असतो. त्यानंतरला ती जे काही माझ्याबरोबर बोलत होती ना, ते बोलत असताना तिने आपले फिंगर क्रॉस ठेवले होते. हे सगळं माझ्यासाठी आशेचा किरणच आहे ना. आशा जिवंत राहण्यासाठी अजून मला कुठल्या कारणांची गरज नाही आहे, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. भूमीचं माझ्यावरती अजूनही प्रेम आहे आणि ती मला सोडून कधीच दुसरा कुणाचा विचारही करू शकत नाही, हे आता मला कळलं आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, भाऊजी मग हा दुरावा का? तेव्हा आकाश म्हणत असतो, तेच तर ना, तेच कारण मला कळत नाही आहे की भूमीचं अचानकपणे मला सोडून त्या संकर्षणकडे जाणं, याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. पण ते कारण काय असेल तेच मला शोधून काढायचं आहे. देवी आई, मी आता तुझ्याकडे एकच मागणं मागतो की भूमीचं अचानकपणे मला सोडून जाणं याच्यामागे काय कारण आहे ते लवकरात लवकर मला कळू दे आणि या गोष्टीच्या मला मुळाशी जाऊ दे. कारण भूमी कधीच मला सोडून दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडे जाण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही, हे तुलासुद्धा माहिती आहे आणि मलासुद्धा माहिती आहे. त्यामुळे मूळ कारण काय आहे ते लवकरात लवकर माझ्यासमोर येऊ दे, असं आकाश देवी आईला म्हणत असतो. आणि तेव्हाच इथे आकाशच्या डोक्यामध्ये जोरात कळ येते आणि आकाश जमिनीवरती कोसळतो. तेव्हा इथे सगळ्यांना आकाशची खूपच जास्त काळजी वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीला इथे वाईट वाटलेलं असतं. भूमी रडत बसलेली असते. कुंकवाचा करंडा तिच्या हातामध्ये असतो. तेवढ्यातच तिथे आता संकर्षण अधिकारी येतो. भूमीकडे बघतो आणि विचारतो, काय झालं, तू रडतीयस का? तेव्हा भूमी म्हणत असते, नाही, ओजस बरोबर, आज जे काही झालं त्याचं मला वाईट वाटतंय. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, मग आता वाईट वाटण्यापेक्षा तुला तुझे प्रयत्न वाढवायला हवेत. मी तुला आधीसुद्धा म्हणालोय, मी माझं काम चोख केलं आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा दिसत आहेत की नाही. आकाशला बरं केलं आहे मी, पण तू तसं करतेस का? इथे ओजसच्या मनामध्ये अजूनही तू जागा निर्माण केलेली नाही आहेस. तू अजून तुझे प्रयत्न सुरूच केलेले नाही आहेत असं मला वाटतं. मी माझं काम वेळेत केलं होतं, पण तू खूप वेळ लावतेस भूमी, असं मला वाटतं. त्यानंतर इथे संकर्षण अधिकारी यांना फोन येतो हॉस्पिटलमधून. तेव्हा संकर्षण म्हणतो, काय, पण आकाशला अशी कशी चक्कर आली? तेव्हा संकर्षणचं बोलणं भूमीने ऐकलेलं असतं. तेव्हा भूमी म्हणत असते की मगाशी मी आकाशबरोबर ज्या पद्धतीने बोलले त्याचा आकाशला त्रास झाला का? त्यामुळेच आकाशच्या मेंदूवरती ताण आला असेल का? की अजून काही कारण असेल? तेव्हा संकर्षण अधिकारी लगेचच हॉस्पिटलला जायला निघतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीच्या हातातून कुंकवाचा करंडासुद्धा खाली पडलेला असतो. तेव्हा भूमी खूप घाबरते. भूमी म्हणत असते, देवी आई, हा असा कसा अपशकुन झाला? माझ्या हातातून कुंकवाचा करंडा खाली कसा पडला? हा कुठला अपशकुन आहे देवी आई? माझ्या आकाशला काही होऊ देऊ नका. माझ्या बोलण्याचा त्याच्या इथे मेंदूवरती विपरीत परिणाम होऊ देऊ नका. त्याला सुखरूप असू दे, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा डॉक्टर संकर्षण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते म्हणत असतात की पण आकाशला अशी कशी चक्कर आली? कारण मी जेव्हा ऑपरेट करतो तेव्हा मी ऑपरेट तर अगदी व्यवस्थित केलं होतं.
त्यानंतरला चक्कर येण्याचं कारण काय? तेव्हा डॉक्टर म्हणतात अचानकपणे त्यांच्या डोक्यामध्ये कळ आली आणि ते खाली जमिनीवरती कोसळले. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतात की हे बघा, माझी जबाबदारी काय आहे? पेशंटला ऑपरेट करणं, फॉलोअप घेणं हे माझं काम नाही आहे. ते काम दुसऱ्या डॉक्टरचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूवरती हा कशा पद्धतीने परिणाम झाला आहे ते आता मला कसं कळणार आहे आणि तो विचार मी का करायचा? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात ते सगळं मला मान्य आहे सर, पण कसं आहे ना, त्यांच्या फॅमिलीवाल्यांनी खूपच आग्रह धरला की तुम्ही त्यांना ऑपरेट केलं आहे तर तुम्हालाच बोलवावं म्हणून म्हणून तुम्हाला फोन केला सर, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता संकर्षण म्हणत असतो हे बघा, आकाश महाजन यांच्यापासून जेवढं मला लांब ठेवता येईल, आमच्यामध्ये डिस्टन्स मेंटेन करता येईल तेवढा करा. कारण तुम्हाला सगळं काही माहिती आहे. मला त्याच्या आजूबाजूलासुद्धा जास्त फिरकायचं नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणतात की आता मी सध्या त्यांना चेक करतो आहे, पण यापुढे जर तसं काही झालं तर जे डॉक्टर त्याचा फॉलोअप घेतात त्यांनाच चेकिंगला बोलवायचं. आपले संबंध चांगले आहेत म्हणून मी तुमच्या सांगण्यावरून इथे आलो आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा डॉक्टर म्हणतात हो सर, ह्या वेळेला चेक करा, पुढच्या वेळेला असं होणार नाही. तेव्हा डॉक्टर संकर्षण इथे आता त्याच्या वॉर्डमध्ये येतात. तर इथे 22 या वॉर्ड नंबरमध्ये आल्यानंतर इथे आता आकाश हा शांतपणे डोळे मिटून हा आता झोपलेला असतो. तेव्हा संकर्षण अधिकारी येतात आणि आकाशकडे रागाने बघत असतात. त्यानंतर डॉक्टर संकर्षण नर्सकडे करंट रिपोर्ट मागतात, जे की आकाशचे इथे करंट रिपोर्ट केलेले असतात. ते चेक केल्यानंतर इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात की हे इंजेक्शन द्या आणि जी औषधं चालू केलेत ती लवकरात लवकर चालू करा, त्याची ट्रीटमेंट लवकर सुरू करा, असं इकडे डॉक्टर संकर्षण म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नर्सला जे काम दिलेलं असतं ती लगेचच कामाला सुरुवात करते आणि डॉक्टर संकर्षण इथे आकाशला चेक करण्यासाठी जातात. त्याचे डोळे बघत असतात. इथे आता डोळ्याला हात लावल्या लावल्या आकाश लगेचच आपले डोळे उघडतो आणि डॉक्टर संकर्षण यांच्याकडे बघायला लागतो. तेव्हा इथे आकाश एकदम व्यवस्थित असतो, कारण आकाशने बेशुद्ध होण्याचं नाटक केलेलं असतं, कारण त्याला डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना भेटायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की मिस्टर महाजन, हे काय करताय तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो हे बघा डॉक्टर, मला तुम्हाला भेटायचं होतं आणि मला तुम्हाला भेटताच येत नव्हतं, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. मी एकदम व्यवस्थित आहे, पण मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मला इथे यावं लागलं अशा परिस्थितीमध्ये. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतात मिस्टर आकाश, तुम्हाला ही सगळी मस्करी वाटते का? यापुढे जर तुम्ही माझ्या प्रोफेशनचा आणि माझ्या एथिक्सचा जर असा गैरवापर केला ना तर मला ते अजिबात आवडणार नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा आकाश म्हणतो हे बघा डॉक्टर संकर्षण, मी तुम्हाला सॉरी म्हणतो, मला खरंच तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की त्रास द्यायचा नव्हता काय, मला त्रास झाला आहे. मी माझ्या हातातली सगळी कामं सोडून वेड्यासारखा इथे धावपळ करत आलो आहे आणि तुम्ही हे सगळं नाटक केलं मला फक्त भेटण्यासाठी. मला हे तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे मिस्टर आकाश, कळते का तुम्हाला? तेव्हा आकाश म्हणतो मी काय करू, मला तुम्हाला भेटताच येत नव्हतं आणि मला तुमच्याशी बोलायचं होतं, ते सुद्धा खूप मोठ्या महत्त्वाच्या गोष्टीवरती. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मिस्टर संकर्षण अधिकारी, तुम्ही मला सांगा, माझी भूमी, माझी बायको मला सोडून तुमच्या घरी आली आणि त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो हे बघा डॉक्टर, आपण दोघेजणं याआधी कधी भेटलोसुद्धा नाहीत, त्यामुळे आपल्या दोघांची काही दुश्मनीसुद्धा नाही आहे. मग तुम्ही माझ्यावरती कुठला तरी पर्सनल राग काढताय असा मी विचारसुद्धा करू शकत नाही. मग असं काय घडलं आहे की माझी बायको मी इथे हॉस्पिटलमध्ये असताना, मी आजारी असताना मला सोडून अचानकपणे तुमच्याकडे निघून येते? असं काय घडलं आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. तुम्हाला जर या सगळ्याचं काही कारण माहिती असेल तर प्लीज मला सांगा, माझं काही चुकलं आहे का? तेव्हा इथे माझ्यामुळे तुम्हाला कसला त्रास झाला आहे का, असं आकाश विचारत असतो. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की मला तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे, बांधील नाही आहे मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला. तेव्हा आकाश म्हणतो असं करू नका मिस्टर संकर्षण अधिकारी. हे बघा डॉक्टर, मी इथे फक्त आणि फक्त तुमच्याजवळ बोलायला आलो आहे. भूमीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि भूमी खूप चांगली मुलगी आहे. जेव्हा ती मला भेटायला आली होती तेव्हा ती माझ्याशी बोलली, पण तिने जे काही मला सांगितलं ना त्याच्यावरती माझा अजिबात विश्वास बसत नाही आहे.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी आता खूपच जास्त रेस्टलेस झालेली असते. तिला आकाशची आठवण येत असते. डॉक्टर संकर्षण जेव्हा म्हणतात की अचानक आकाशला काय झालं, त्याला चक्कर का आली, तेव्हा तिच्या हातातून कुंकवाचा करंडासुद्धा खाली पडतो. त्यामुळे तिला खूप मोठा अपशकुन घडतोय की काय असं वाटतं. ज्या पद्धतीने ते आकाशला भेटून आलेले असते, त्या सगळ्याचा आता आकाशवरती काही विपरीत परिणाम तर घडत नाही आहे ना, असं भूमीला आता सातत्याने वाटत असतं. तेव्हा ती म्हणत असते की देवी आई, माझ्या आकाशला सुखरूप ठेवा. माझ्या आकाशला काही होता कामा नये. त्याला बरं वाटू दे देवी आई. आणि ती आपली सुटकेस घेते आणि त्याच्यामध्ये तिने आकाशचा, क्षितिजाचा आणि स्वतःचा जो फॅमिली फोटो असतो तो आणलेला असतो. तो फोटो भूमी आता आपल्याकडे घेते आणि म्हणते, आकाश काय होतंय रे तुला? आकाश कसला त्रास होतोय तुला? माझ्या बोलण्यामुळे तुला त्रास होतोय का? सॉरी आकाश, पण मी जे काही केलं ते तुझ्याच भल्यासाठी केलं रे. तू माझ्यामध्ये अडकून पडू नये यासाठी केलं होतं. आकाश प्लीज, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. तुला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आहे. मी जे काही केलं आहे ना आकाश, ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं आहे. जेव्हा तुला ही गोष्ट कळेल तेव्हा तुला कळेल की हे सगळं मी का केलं होतं. तेव्हा इथे भूमी आता तिने इथे आई योगेश्वरीची विभूती आणलेली असते. आई योगेश्वरीचा अंगारा आणलेला असतो. तो ती पुडीमधून काढते आणि लगेच आकाशच्या फोटोला लावते आणि ती म्हणत असते की आई योगेश्वरी, तुझा हा अंगारा मी माझ्या आकाशला लावलाय सुरक्षा कवच म्हणून. माझ्या आकाशची रक्षा कर. माझ्या आकाशवरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. जे काही संकट असेल ते बाजूला होऊ दे आई योगेश्वरी, असं इकडे भूमी म्हणत असते. ती म्हणत असते की आकाश, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. मला माहिती आहे मी अचानकपणे तुला सोडून इथे निघून आले, त्याचं उत्तर हवं असेल तुला, पण प्लीज या गोष्टीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करू नकोस, तुलाच त्रास होईल. त्यानंतर इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात की तुम्ही मला जो प्रश्न विचारताय ना, की भूमी माझ्याकडे का आली आहे का नाही, हा प्रश्न तुम्ही भूमीला विचारलात का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, विचारलं मी भूमीला, पण भूमीने मला थातूरमातूर उत्तरं दिली. मला माहिती आहे माझी भूमी माझ्याशी खोटं बोलते. ती अशी अजिबात नाही आहे की ती मला सोडून इथे 4 दिवसाची ओळख असलेल्या व्यक्तीकडे, ती कुणा दुसऱ्या व्यक्तीकडे मला सोडून जाईल. माझ्या भूमीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा तिच्यावरती प्रेम आहे. ती मला सोडून दुसऱ्या व्यक्तीचा विचार कधीच करणार नाही, हे मलासुद्धा माहिती आहे. मग असं काय घडलं आहे की 4 दिवसांमध्ये मी इथे हॉस्पिटलमध्ये असताना भूमी अचानकपणे मला सोडून तुमच्याकडे येते का? असं काय घडलं आहे, असं काय कारण आहे, तेच मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. प्लीज डॉक्टर, तुम्ही माझा जीव वाचवलात. तुम्ही मला इथे नवीन आयुष्य दिलं. तुम्ही माझं ऑपरेशन केलं. हे सगळं मला मान्य आहे आणि त्यासाठी मी तुमचं आयुष्यभर आभारी राहीन. पण तुम्ही मला जिवंत केलंत हो, पण माझा श्वास तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलात. माझा श्वास, माझी बायको आणि मुलगी आहे आणि माझी फॅमिली मला सोडून तुमच्याकडे आले. ही गोष्ट माझ्या पचनी पडत नाही आहे. नक्की काय कारण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा प्लीज तुम्ही मला सांगा, असं काय घडलं आहे की माझी भूमी तुमच्याकडे आली आहे? तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात की ते तुम्ही मला का विचारताय, ते तुम्ही तुमच्या बायकोला विचारा आणि तिने तुम्हाला जे काही उत्तर दिले तेच खरं उत्तर असेल तर. तिला तुमच्याबरोबर नसेल राहायचं म्हणून तर ती माझ्याकडे आली आहे ना निघून. तेव्हा हे आता सत्य आहे ना, ते तुम्ही स्वीकारा मिस्टर आकाश. हे रियालिटी तुम्ही स्वीकारा. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा प्लीज, प्लीज तुम्हीसुद्धा अशी उत्तरं मला देऊ नका. जे काही खरं आहे ते सांगा. मला या गोष्टीचा त्रास होतोय, कळतंय तुम्हाला? माझी भूमी माझ्याशिवाय दुसरा कुणाचाच विचार करू शकत नाही. मी तिला बरोबर ओळखतोय. ती तुमच्यासारख्या माणसांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. प्रेम तर लांबचीच गोष्ट आहे. ती असा विचारसुद्धा करणार नाही आणि ती आता तुमचा विचार का करते ना, हेच मला कळून घ्यायचं आहे. कळतंय का तुम्हाला? तुम्ही माझ्या भूमीला ब्लॅकमेल केलं आहे का? तुम्ही माझ्या भूमीला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे बोलवले आहेत का? प्लीज सांगा ना. तेव्हा इथे संकर्षण म्हणतात की मिस्टर आकाश, तोंड सांभाळून बोला माझ्याशी. तुम्ही आजारी आहात म्हणून मी तुमच्याबरोबर शांतपणे बोलतोय. माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघा, मलासुद्धा तुमच्याशी उद्धटपणा करायचा नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने इथे माझ्याशी बोलताय, मला असं वाटते तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. काहीतरी अशी गोष्ट आहे जी तुम्हीसुद्धा माझ्यापासून लपून ठेवताय. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणतात की तुमच्या भूमीला तुम्ही विचारलंत ना, काय म्हणाली तुमची भूमी? तुम्हाला जे उत्तर हवं आहे, तुम्हाला जे अपेक्षित उत्तर हवं आहे ते दिलं नाही का तिने? तिने सांगितलं ना, ती तुम्हाला सोडून, आकाश महाजनला सोडून माझ्याकडे का आली, ते तिने तुम्हाला सांगितलं नाही आहे का? आणि जर सांगितलं असेल ना,
तर तेच सत्य आहे आणि ते सत्य जेवढ्या लवकर तुम्ही स्वीकाराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कळलं तुम्हाला? आणि आता यापुढे अशी विचित्र कारणं काढून मला भेटण्याचा प्रयत्न करू नका. माझा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. कळतंय तुम्हाला? आणि जात असताना इथे संकोषण अधिकारी म्हणतात की मिस्टर आकाश, कसं आहे ना, भूमीला तुम्ही जे काही विचारले आणि भूमीने जे उत्तर दिले ना तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की दुसरी व्यक्ती कोण आहे ते. दुसऱ्या व्यक्तीला सोडून भूमी माझ्याकडे आली हे लक्षात घ्या. कळतंय तुम्हाला? त्याच्यामुळे दुसरी व्यक्ती मी नाही, तुम्ही आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे, असं म्हणून संकर्षण अधिकारी बाहेर निघून जातात. त्यानंतर रागिनी तिथे हॉस्पिटलमध्येच असते. तिने इथे आकाशचं आणि संकर्षण अधिकारी यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे रागिनीला खूप मोठा धक्का बसतो की म्हणजे आकाशला इथे डॉक्टर संकर्षण यांना भेटायचं होतं म्हणून त्याने चक्कर येण्याचं नाटक केलं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीला कळून चुकतं की आता या गोष्टीच्या खोडाशी आकाश पोचल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही आणि एक ना एक दिवस आता भूमीच्या वागण्याचं कारण तो शोधून काढणारच. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की काय करू मी? मी फोन करून विचारू का की आकाश कसा आहे? नाहीतर तिथे डॉक्टर संकर्षण असतील आणि त्यांना जर कळलं तर मी आकाशच्या तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केला होता हे जर त्यांना कळलं तर त्यांना खूप राग येईल. तरीसुद्धा इथे भूमी म्हणते जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण मी डॉक्टरांना फोन करणारच. तेव्हा इथे भूमीने आता डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि इथे ती विचारते की डॉक्टर, मी भूमी महाजन बोलते, आकाश महाजन यांची बायको. सॉरी, मला येता आलं नाही, मला जरा इमर्जन्सी होती. पण तुम्ही सांगा ना, आकाश कसा आहे? तो बरा आहे ना? डॉक्टर संकोषण अधिकारी काय म्हणाले? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मिस्टर महाजन आता व्यवस्थित आहेत, एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे. आणि इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी त्यांना चेक वगैरे करून त्यांची ट्रीटमेंट सुरू करून आताच निघालेत. तेव्हा इथे भूमीला आनंद होतो की आकाशची तब्येत आता ठीक आहे असं तिला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला आठवतं डॉक्टर संकर्षण अधिकारी तिला म्हणालेले असतात, मी माझं काम चोख केलेलं आहे, पण तुम्हीच तुमचं काम अजून व्यवस्थित केलेलं नाही आहे. तुम्हाला ओजसच्या मनामध्ये जागा निर्माण करावी लागेल. तुमचे प्रयत्न कमी पडत आहेत, तुमचे प्रयत्न वाढवा आणि लवकरात लवकर ओजसला तुमच्याबरोबर तो कसा कम्फर्टेबल होईल याचा विचार करा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी म्हणते की आता मलाच काहीतरी करायला हवं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी घरी येते आणि इथे आता ढसाढसा पाणी पित असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई, याचा अर्थ इथे आकाशला सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी चक्कर येण्याचं नाटक केलं, डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना भेटता यावं म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते, हो, आता आकाश या गोष्टीच्या खोडाशी शिरण्याचा प्रयत्न करतोय. त्याला या गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करायचा आहे की नक्की भूमीच्या या वागण्यामागे, तिच्या या डिसिजन मागे काय कारण आहे हे त्याला शोधून काढायचं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, याचा अर्थ तो आकाश त्या भूमीवरती अविश्वास ठेवायला तयारच नाही आहे, त्याचा भूमीवरती खूप विश्वास आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, अशी काय जादू केली आहे त्या भूमीने की आकाश अगदी वेड्यासारखं प्रेम करतोय तिच्यावरती आणि त्याच्यामुळे तो तिच्यावरती अविश्वास ठेवायलाच तयार नाही आहे. तर प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, काहीही झालं ना तरीसुद्धा आकाशला भूमीचं घर सोडण्यामागचं खरं कारण कळता कामा नये, कुणाकडूनच तिला कळता कामा नये, असं रागिनी म्हणते. तर इथे प्रेक्षकांनो, ओजस बाहेर येतो तर इथे भूमीने त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच्यासाठी एरोप्लेनचा केक, एरोप्लेन बाजूला, एरोप्लेनची इथे स्कूल बॅग, त्याच्यामध्ये असणारे नोटबुकसुद्धा एरोप्लेनच्याच असतात. तेव्हा ओजसच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. तो म्हणतो, वाव, माझ्यासाठी एरोप्लेनचा केक, एरोप्लेनची बॅग आणि इथे एरोप्लेनसुद्धा आणि त्याच्यासाठी इथे ज्या नोटबुक आणलेल्या असतात त्यासुद्धा एरोप्लेनच्या. ते सगळं बघून इथे ओजस खूपच जास्त आनंदी होतो, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघत असते. तिने हा केलेला प्रयत्न हा आता फळाला आलेला असतो, कारण ओजसला ते सगळे गिफ्ट्स खूपच जास्त आवडलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जागतिक लेवलवरती काही लोकांना इथे ॲवॉर्ड मिळणार असतात, त्यांचा सत्कार होणार असतो. त्याच्यामुळे इथे त्यांचा गौरव होणाऱ्या व्यक्तींची जी नावं असतात त्याच्यामध्ये पहिलं नाव असतं ते म्हणजे इथे सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन यांनासुद्धा इथे आता खूप मोठा ॲवॉर्ड मिळणार असतो. आणि त्याच्या पाठोपाठ इथे न्यूरोसर्जन म्हणून आता
खूप मोठा ॲवॉर्ड हा डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनासुद्धा मिळणार असतो. तर इथे दोन्ही ॲवॉर्ड हे आकाश महाजन आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनाच येणार असतात. त्यामुळे आकाशलासुद्धा आनंद झालेला असतो. पण इथं न्यूरोसर्जन डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचं नाव ऐकल्यानंतर आकाशला रागच येतो. त्यानंतर भूमी म्हणत असते की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला इतका मोठा ॲवॉर्ड मिळणार आहे, मला आनंद झाला हे ऐकून. तेव्हा इथे आता डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की मला ॲवॉर्ड मिळणार आहे म्हणून तुम्हाला आनंद झाला आहे, की आकाशला ॲवॉर्ड मिळणार आहे म्हणून तुम्हाला आनंद झाला आहे, असं डॉक्टर संकर्षण भूमीला विचारत असतात.